आम्ही इथे मांडवाला पोहोचलेलो आहोत आणि बाहेर पडतोय. आणि आम्ही इथे आता आमच्या डेस्टिनेशनला निघालेलो आहोत. अलिबाग सलील फार्म. इथे जाता जाता रस्त्यावर दुतर्फा छान ग्रीनरी अशी होती. छान मोठी मोठी झाडं लावलेली होती, त्यामुळे असं गावात आल्यासारखं फील होत होतं. फार्म हाऊसमध्ये आमचं चेक इन दुपारी 12 वाजता होतं आणि आम्ही तिकडे जवळजवळ 9:30च्या दरम्यान पोहोचलो होतो. तर खूप भूक लागलेली होती, म्हणून आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो आणि तिथे चीज डोसा, मिसळ पाव, उत्तप्पा असं मागवून खाल्लेलं. इकडची टेस्ट खूप छान आहे. है ना? हे त्या रेस्टॉरंटचे बॅनर आहेत. रेस्टॉरंटचं नाव होतं सरिता विहार. इथे ही जी लिस्ट आहे याप्रमाणे बरेच स्नॅक्स आयटम इथे खूप छान मिळत होते. ब्रेकफास्ट करून झाल्यावर पुन्हा आम्ही आमच्या डेस्टिनेशनला निघालो. रस्त्याच्या दुतर्फा असलेली हिरवळ बघून मन खूप असं रिफ्रेश होत होतं. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. या घराच्या बॅक साईडला जे कॉटेज होतं ते आम्ही सर्वांनी मिळून बुक केलेलं होतं. इथेही आजूबाजूला छान अशी ग्रीनरी होती, त्यामुळे मन कसं असं एकदम उल्हासित होत होतं. अरे वा, एंट्री करताना छान असा स्विमिंग पूल होता. इथे पकडायचं आणि
इथे समोर रिसेप्शन एरिया आहे आणि इथे आमचं बुकिंग वगैरे सगळी प्रोसेस चालू होती. आणि इथे हा वरती रूममध्ये जाण्याचा एंट्रन्स आहे आणि बाजूलाच अशी छान पोफळीची बाग होती, म्हणजेच सुपारीची झाडं होती. खूप छान अशी मोठी मोठी वाढलेली झाडं लावलेली होती. आणि बाहेरच इथे मोकळ्या जागेवर वॉशबेसिन आहे. इथे असा हा डायनिंग एरिया आहे जिथे आपण एकत्र येऊन ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि स्नॅक्स करू शकतो. खूप मोठा एरिया आहे आणि याच्यासुद्धा पाठीमागे अशी छान ओरिजिनल खरीखुरी झाडं लावलेली होती. हे आहे रिसेप्शन जिथे आपण प्रोसेस अँड एन्क्वायरी करू शकतो. आणि हे आहे आमचं कॉटेज. हा आहे एंट्रन्स. हे आहे वॉशरूम. आणि इथून विंडोमधून असा खूप छान व्ह्यू दिसतो. इथे आहे मिरर. आणि इथे आहे मस्त विंडो. समोरच आहे स्विमिंग पूल. ही जागा लहान मुलांना एन्जॉय करण्यासाठी एकदम मस्त आहे. आणि किट्टू इथे एन्जॉय करते. ती अजिबात दमलेली नाही आहे आणि तिने एन्जॉय करायला सुरुवात केलेली आहे. हे ज्यांचं कॉटेज आहे त्यांचं हे घर आहे आणि त्याची बॅकसाईड आहे. त्यांच्या घराच्या बॅकसाईडला हे छान कॉटेज आहेत. आजूबाजूला असे छान नॅचरल झाडं आहेत सुपारीची. इथे झाडांच्या बाजूला एक छोटं टेबल आणि 2 चेअर्स ठेवलेल्या आहेत. जर आपल्याला कॉफी, चहा किंवा स्नॅक्स, ब्रेकफास्ट करायचा असेल तर आपण इथे बसूनही तो करू शकतो. काय करते किट्टू?
आणि इथे बरोबर 1:30 वाजता दुपारचं जेवण रेडी झालेलं आहे. चपाती, पापड, एक सुकी भाजी, एक ओली भाजी, डाळ, सॅलड आणि सोलकढी असं पूर्णान्न दिलेलं आहे. भात आणि ॲडिशनल एखादा मेनू हवा असेल तर आपण तो पुन्हा मागू शकतो. दुपारी जेवणं आवरल्यानंतर सगळ्यांनी छानपैकी आराम केला, कारण सगळेच सकाळी लवकर उठले होते. त्यामुळे आराम करून झाल्यानंतर मग संध्याकाळी आम्ही समुद्रावर जाण्यासाठी बाहेर पडलो. आणि आता आम्ही चाललो आहोत समुद्रावर. खेळायला. तुम्ही पण या आमच्या बरोबर आणि आमच्या बरोबर छान छान मज्जा करा. चलो. चलो. आता आपण समुद्रावर जाणार. आणि हा आहे कार पार्किंग एरिया, जिथे बसेस पण पार्क करू शकतो. इथे बाहेर छोटी छोटी खेळण्यांची दुकानं, समुद्रावर भिजण्यासाठी जर काही कपडे हवे असतील तर ते, छोटे हॉटेल्स, स्नॅक्स कॉर्नर्स असं बरंच काही होतं. आणि आम्ही इथे अगदी बरोबर वेळेत पोहोचलेलो आहोत. आम्ही संध्याकाळी समुद्रावर निघण्याचं कारण हेच होतं की आम्हाला सनसेट पाहायचा होता, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला परत इकडे यायचंच होतं, पण तो सनसेट आम्हाला उद्या पाहायला मिळाला नसता, म्हणून आम्ही आजच संध्याकाळी सनसेट पाहायला निघालो. करते मजा जमकर. आणि इथे समुद्राची सैर करण्यासाठी घोडागाडी सुद्धा होती. आणि आम्ही सुद्धा या घोडागाडीचा मनमुराद आस्वाद घेतलेला आहे. ॲक्च्युली शूटिंग करताना ती गाडी खूप हलत होती, त्यामुळे व्हिडिओ थोडा हलतो आहे.
अथांग असा समुद्र किती सुंदर दिसतोय पहा. हे बघू तुझी जीभ कशी झाली आहे. काय खाते. कॉटन कॅन्डी. आणि समुद्रावर खेळून खूप दमल्यामुळे आम्ही इथे खायला आलो आहोत मस्त गरमागरम भजी. आम्ही पुन्हा आमच्या फार्म हाऊसवर पोहोचलेलो आहोत आणि वाव मस्त छान अशी लाइटिंग केलेली आहे. स्विमिंग पूलच्या आतमध्ये सुद्धा असे कलरफुल लाईट्स आहेत जे थोड्या थोड्या वेळाने चेंज होत आहेत आणि हे दृश्य एकदम बघण्यास अप्रतिम असं आहे. खूप छान फिलिंग येतंय, खूप छान वाटतंय. आणि किट्टू इथे काय खाते. खजूर केक. भूक लागली. खाली चाललंय खायला. आता खाली जाऊन मी जेवणार आहे. छान आहे केक. पूर्ण संपवणं पिलं तेवढंच कशाला ठेवलंय. बस